छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. हक्क असते, हक्क म्हणून बोलायला ते सर्वजण गेले होते आणि त्यांवर लाठीचार्ज करून हे खूप तानाशाही झालेली आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत आहे, आसू गोले फेकले जात आहे. अरे ते फक्त विद्यार्थी मागणी करासाठी गेले होते, युद्ध करासाठी नाही गेले होते. दादा, आम्ही सर्व ट्युशन क्लासेसला भेट दिली. त्यांनी आम्हाला काल सकारात्मक प्रतिसादसुद्धा दिला. परंतु त्यांच्या मनात आज सरकारच्या विरोधात जी भीती निर्माण झाली, एक तो भीतीचा प्रकार असेल किंवा त्यांच्या डोक्यात आहे की इथे कुठला पॉलिटिकल स्टंट आहे. तुम्ही सगळी कव्हरेज घेतली, कोणी इथे एखादा पॉलिटिकल व्यक्ती आलेला आहे का? नाही. आज आपण रस्त्यावर उतरलो कशासाठी? इथे कुठलाही पक्ष नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलीही जात नाही. आम्ही सगळे विद्यार्थी म्हणून आज इथे रस्त्यावर उतरलेलो आहे. आज या ठिकाणी जो मोर्चा काढलेला आहे यामध्ये वरुड शहरात बरेच ट्युशन क्लासेस हो. आहेत, शेकडोच्या संख्येनं विद्यार्थी आहेत. मात्र तितक्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची संख्या दिसत नाही. यावर काय प्रतिक्रिया आहे? दादा, आम्ही सर्व ट्युशन क्लासेसला भेट दिली. त्यांनी आम्हाला काल सकारात्मक प्रतिसादसुद्धा दिला. परंतु त्यांच्या मनात आज सरकारच्या विरोधात जी भीती निर्माण झाली, एक तो भीतीचा प्रकार असेल किंवा त्यांच्या डोक्यात आहे की इथे कुठला पॉलिटिकल स्टंट आहे. तुम्ही सगळी कव्हरेज घेतली, कोणी इथे एखादा पॉलिटिकल व्यक्ती आलेला आहे का? नाही. आणि आम्ही हे आंदोलन, हे सत्याग्रह आम्ही गांधीजींना उद्देशून उभारलेला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही एकाही पॉलिटिकल माणसापासून पैसे घेतले नाही, कोणाची फंडिंग नाही. आमच्या सर्व गोरगरिबांच्या लेकरांनी 10-10, 20-20 रुपये, 50-50 रुपये जमा करून आम्ही हे छोटंसं आंदोलन उभारलेलं आहे. आम्हाला अपेक्षा होती की ते टीचर लोक येतील, कारण नीटचा विषय होता. इथे मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आलेले आहेत. हा त्यांचा विषय नव्हता, वास्तविक होता नीटचा. परंतु जंतर मंतरवर जे घडलं, दिल्लीमध्ये जे घडलं, आणि असे प्रकार भारतात घडू नये, विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होऊ नये, हे जी आमची पलटण इथं उभी झालेली आहे. उद्या यातलेच काही पोरं MPSCतून अधिकारी बनणार आहेत. उद्या हेच पोरं इथेच पोलीसची वर्दी करून ड्युटी देणार आहेत. हेच पोरं बॉर्डरवर जाणार आहेत. दिल्ली येथे आंदोलनामध्ये पोलिसांनी जो महिलांवर देखील लाठीचार्ज केला, महिला देखील त्या ठिकाणी मुली उपस्थित आहेत. काय प्रतिक्रिया आहे एक महिला म्हणून? एक महिला म्हणून, कारण की जे शिक्षण म्हणजे सर्वांचाच हक्क असते ना. मुलींनी जर सपोर्ट केला, म्हणजे कोणत्याही गोष्टी महिलांनी जर सपोर्ट केला तर ती गोष्ट सक्सेसफुलच होणार. पण असं असं नाही करायला पाहिजे होतं, कारण की सर्वांना आपला हक्क असते. हक्क म्हणून बोलायला ते सर्वजण गेले होते आणि त्यांवर लाठीचार्ज करून हे खूप तानाशाही झालेली आहे. खूप जास्त. आज मुलींची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणात आहे. आणखी यापुढे जर आंदोलन झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपण सहभागी होणार आहात? याच्यापेक्षाही जास्त होणार आहे, कारण की मुली म्हणजे आम्हाला जे ज्योतिबा फुले यांनी जे संधी दिली आहे याचा आम्ही तो स्वीकार, म्हणजे जे बी आहे ते तर आम्ही करणारच आहोत. बट म्हणजे आम्हाला जर आम्ही समोर जाण्यासाठी आम्हाला तर हे आंदोलन करणं आलंच आहे. काय सांगणार? आज या ठिकाणी तुम्ही कॅन्डल मार्च काढलेला आहे, त्या दिवशी 1 दिवसीय उपोषण देखील झालं. काय प्रतिक्रिया आहे? आज आम्ही सगळ्या विद्यार्थिनी मिळून, विद्यार्थीगण, सगळे तरुण वर्ग, आम्ही वरुड तालुक्यामधले सगळेजण इथं आम्ही कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आम्ही सगळे उपस्थित झालो आहे. आमचा एकच इशारा आहे की या सरकारने जे इमानदारीनं अभ्यास करतात, रात्रभर अभ्यास करतात, मेहनत करतात, आणि हे पेपर जर फुटत असेल तर त्या मेहनतीवर पाणी फिरणं म्हणजे या सरकारचं काम. आणि यांना तर तडीपार केलं पाहिजे, यांना शिक्षा झाली पाहिजे. पण आपल्या देशातलं धोरण असं आहे, जे पोरं आज त्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये गेले आहे की त्या मंत्र्याचा राजीनामा भेटला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा भेटला पाहिजे. पण अशी परिस्थिती आहे, त्याला शिक्षा न भेटता विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत आहे, आसू गोले फेकले जात आहे. अरे ते फक्त विद्यार्थी मागणी करासाठी गेले होते, युद्ध करासाठी नाही गेले होते. अरे एवढे पेपर जर फुटत असेल, एवढी मेहनत करून जर वाया जात असेल, अरे गरिबाचे पोरं असते, शिक्षण, आम्हाला शेतीमध्ये हमीभाव भेटत नाही म्हणून आम्ही शेती करतो, आम्ही दुसरा पर्याय म्हणून आम्ही शिक्षण घेतो. आम्ही शेतीमध्ये आम्हाला हमीभाव भेटत नाही म्हणून आम्ही शिक्षणाकडे वळण घेतो. आम्हाला जर शिक्षणामध्ये जर असं पाहावं लागत असेल, पेपरवर जर पेपर फुटी होत असेल, अशा मंत्र्यांना ठेवणं हे योग्य नाही आहे.
हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि हा तरुणांचा रोष या ठिकाणी या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी झालेला आहे. बरं, आपण सुद्धा वरुडून काही विद्यार्थी आता दिल्ली येथे जाणार आहात का, अशी काही आपली चर्चा झाली आहेत का? आम्ही सगळे तरुण वर्ग, काही जणांचं शक्य नाही झालं, काही जण गेले आहेत, गेले त्यांचं स्वागत आहे. नाही ज्यांचं नाही झालं आहे त्यांनी इथं स्पॉटवरती तालुक्यावरती आपण ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं आम्ही पूर्णतः प्रयत्न केला आहे. त्यांना पाठिंबा आम्ही दिलेला आहे. आमची एवढीच मागणी आहे, जे तरुण वर्ग दिल्लीमध्ये आंदोलनाला गेले आहेत, मागणी करण्यासाठी गेलेले आहे, त्यांच्यावर जे केसेस दाखल झाले आहे, ज्यांना तुरुंगात टाकलेलं आहे, त्यांना केसेस दाखल झाल्या आहेत त्या रद्द करण्यात यावा आणि ज्याने हा पेपर फोडला असेल त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी, हीच आमची मागणी आहे. धन्यवाद. आज विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीच वेळ मिळत नाही, मात्र विद्यार्थ्यांवर आज अभ्यास सोडून आंदोलन करण्याची वेळ होत आहे. ही परिस्थिती देशावर का आली? शेतकरी कामगार यांचे मुले जे आहे ते मोठ्या मेहनतीने त्यांचे आईबाबा त्यांना शिकवतात, पण या देशामध्ये, महाराष्ट्रात आणि देशामध्ये MPSC असो, त्यानंतर शिक्षक भरती घोटाळा असो, त्यानंतर नीट पेपर फुटी असो, हे प्रकार भरपूर प्रमाणात वाढलेले आहे. कुठंतरी हे प्रकार थांबले पाहिजे. आज आपण रस्त्यावर उतरलो कशासाठी? इथे कुठलाही पक्ष नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलीही जात नाही. आम्ही सगळे एक विद्यार्थी म्हणून आज इथे रस्त्यावर उतरलेलो आहे. पुढेही असे प्रकार झाले नाही पाहिजे, त्यासाठी आमची लढाई आहे. आमची लढाई अशीच, जर हे प्रकार थांबले नाही तर ही लढाई आमची अशीच चालू राहील. वरुडवासियांना आमच्या या शांततापूर्ण मार्चमध्ये जर जुळायचं आहे तर कृपा करून अशी विनंती आहे, भारताची शिक्षण व्यवस्था ज्या पद्धतीनं कोलमडली ती शिक्षण व्यवस्था सुधारावी. नीटचा, TETचा, MPSCचा, UPSCचा, SSCचा, त्याकरिता आम्हाला वरुडवासियांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कृपा करून आमच्या या मार्चला सहकार्य या ना तिकून मागून साईडून या, मी घेतो ना तिकडे घेतो, बाईट घेतो सर. काहून कोणता तुमचा ना? अरे देतो ना, आजच प्लॉट घेतला मी, तिकडेच घेतला, लायब्ररीसाठी घेतला. नाही तो नाही घेतला. ऍडव्हर्टाइजमेंट क्लासेस संदर्भात करून देता बरं. मला म्हणे म्हटलं ऍडव्हर्टाइजमेंट करून देतो म्हटलं ना. मला 10 जरी विद्यार्थी दिले तुम्ही, या फीनं जे जिथं आहे त्याच फीनं मी दिले ऍडमिशन झालं बस. तुमचं मी काम करून देतो.